कधी कधी मृत्यूचा स्पर्श इतका जवळ येतो की श्वास देखील थांबतो. पण त्या श्वासासाठी लढणारी व्यक्ती मात्र एका क्षणासाठी देखील हार मानत नाही. 4 डिसेंबरचा तो दिवस एका कलाकारासाठी आयुष्य आणि मृत्यूच्या सीमेवरचा दिवस ठरणार होता. मित्रांनो, 4 डिसेंबरची सकाळ शांत होती. नेहमीप्रमाणे उजाडलेला दिवस. पण कोणालाही कल्पना नव्हती, हा दिवस एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार आहे. स्टार प्रवाहाच्या स्टुडिओमध्ये त्या दिवशी सकाळपासूनच गडबड होती. शूटिंगची गती, कलाकारांची धावपळ, तंत्रज्ञांचे काम, सगळं काही नेहमीसारखंच होतं. सायली म्हणजे जुई गडकरी नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यासह सेटवरती पोहोचली. पण आज तिच्या स्मितामागे दडलेला थकवा होता. घरून येताना नाश्ता नीट झाला नव्हता आणि शरीर थोडंसं अशक्त वाटत होतं. पण तिने कोणालाही काहीही सांगितलं नाही. प्रेक्षकांची अपेक्षा माझ्यावरती आहे, हे वाक्य तिच्या मनामध्ये घोळत होतं. मेकअप व्हॅनमध्ये बसून ती सीनची तयारी करत होती आणि आजचा सीन खूप जास्त भावनिक आणि संवाद देखील जड होता. तरीही सायलीने स्वतःला एकदम सिद्ध केलं. कॅमेरा ऑन, लाईट्स ऑन, दिग्दर्शकाचा आवाज आला, ॲक्शन. आणि क्षणभरातच सायली भूमिकेमध्ये शिरली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अभिनय नव्हते, तर ते खरे होते. सेटवर पिन ड्रॉप सायलेन्स. सीन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्या क्षणी अचानकच सायलीच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली. तिने जवळचीच खुर्ची पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही तिला शक्य झालं नाही आणि ती कोसळली. एक क्षण आणि संपूर्ण सेट मात्र गोंधळामध्ये बदलला. मेकअप आर्टिस्ट धावतच आली. सहकलाकार तिच्या भोवती जमले. कुणी पाणी आणायला पळाले, तर कुणी डॉक्टरांना कॉल करत होते. सायलीची शुद्ध गेलेली होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. श्वास मात्र जोरात चालू होता. तात्काळ शूटिंग थांबवण्यात आली. ॲम्ब्युलन्स धावतच स्टुडिओमध्ये दाखल झाली. सायलीला स्ट्रेचरवरती ठेवताना तिचे डोळे अर्धवटच उघडे होते, पण काहीच भान नव्हतं. रुग्णालयात पोहोचता डॉक्टरांची टीम तयार होती. रक्तदाब धोकादायकरित्या कमी. प्राथमिक तपासणी सुरू झाली. सोशल मीडियावरती बातमी वाऱ्यासारखी पसरली. अभिनेत्री सायलीला सेटवरती चक्कर आली आणि स्थिती गंभीर. चाहत्यांनी कमेंट्स, मेसेजेस, प्रार्थना सुरू देखील केल्या. स्टुडिओपासून रुग्णालयापर्यंत भीतीचं वातावरण होतं. सायलीचे आई वडील रुग्णालयामध्ये पोहोचले. आईने मुलीला पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला. बाबा डॉक्टरांकडे प्रश्नांची मालिका घेऊन उभे राहिले. काय होतंय? काही धोका आहे का? माझी मुलगी वाचेल ना? डॉक्टरांनी काहीही खात्री देणारे शब्द दिले नाहीत. तिची स्थिती नाजूक आहे. आयसीयू मध्ये हलवावं लागेल. आयसीयूच्या त्या काचांमागे सायली निश्चल पडलेली होती. श्वास मशीनवरती चालू होतं. हातामध्ये सलाईन. खोलीमध्ये फक्त बीप बीप करणाऱ्या यंत्रांचा आवाज घुमत होता. आयसीयू बाहेर तिची आई सतत तिचं नाव जपतच बसलेली होती. बाबा निशब्द देवाकडे पाहत होते. मध्यरात्री डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, सायलीच्या मेंदूवरती ताण आलाय. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच आईच्या डोळ्यातील प्रकाशच मंदावला. बाबांनी तिला सांभाळून बसवलं. रात्र वाढत होती, पण झोप मात्र कोणाच्या डोळ्यात नव्हती. प्रत्येक मशीनचा आवाज त्यांच्या हृदयावरती घाव घालत होता. पहाटेच्या सुमारास अचानकच मॉनिटरवरील आकडे बदलू लागले. डॉक्टर धावतच आले. औषधं वाढवण्यात आली. बाहेर बसलेल्यांचे श्वास मात्र थांबले. आईने देवाकडे नमस केला. बाबा डोळे मिटून शांत उभे राहिले. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर येत म्हणाले, सायलीची स्थिती थोडीशी स्थिर करतोय, पण धोका अजून देखील आहेच. या एका वाक्याने आशेची छोटीशी ज्योत उजळली. दुपारी सायलीच्या हाताची बोटं थोडीशी हलली. नर्सने लगेचच डॉक्टरांना बोलावलं आणि तपासणी झाली. सकारात्मक असे संकेत आहेत, पण अजूनही ती शुद्धीवर आलेली नाही. ही बातमी बाहेर कळताच चाहत्यांनी अजूनच मोठी गर्दी केली. देवाच्या नावाचा जप सुरू झाला. मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. लोक फक्त एक आणि एकच वाक्य म्हणत होते, सायलीला वाचवा. संध्याकाळी अचानकच तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा अनियमित झाले आणि डॉक्टर देखील धावले.
परिस्थिती गंभीर झाली. बाबांनी घाबरून डॉक्टरांच्या हाताला पकडलं आणि म्हटले, कृपा करा, माझी मुलगी वाचवा. डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलं, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. रात्रीच्या सुमारास पहिल्यांदाच सायलीच्या पापण्या हालू लागल्या. आईचा श्वास अर्ध्यावर थांबला. डॉक्टर आतमध्ये धावले आणि काही क्षणातच तिच्या हाताची बोटं हलली. ओठ थरथरले. डॉक्टरांनी हसतच सांगितले, ती आता बाहेरच्या आवाजांना प्रतिसाद देत आहे. ही खूप मोठी प्रगती आहे. आयसीयू बाहेर आनंद पसरला. पहिल्यांदा लोकांना वाटलं सायली लढतीये आणि कदाचित जिंकतीये देखील. त्यानंतर सकाळी डॉक्टरांची मोठी टीम तपासणीसाठी आतमध्ये गेली. बाहेरचे सगळे मात्र बेचैन होते. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. सायलीची प्रकृती सुधारती आहे. शरीर औषधांना प्रतिसाद देत आहे. आईने अश्रूंनी देवाचे आभार मानले. बाबाचे हात थरथरू लागले आणि दुपारी सायलीच्या पापण्या हळूच उघडल्या देखील. ती अर्धवट नजरेने आजूबाजूला पाहू लागली. त्यानंतर आईने तिचा हात पकडून हळू आवाजातच म्हटलं, सायली, तुझे डोळे उघडले. बस, एवढंच आमच्यासाठी खूप आहे. सायलीच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, धोका आता कमी झालाय. तिला सामान्य वॉर्डमध्ये आता हलवता येईल. स्ट्रेचरवरती बाहेर येताच बाहेरच्या चाहत्यांनी खूप जास्त टाळ्या वाजवल्या. काही जण तर रडत होते. आई वडील तिच्या बाजूने चालत होते. जणू मृत्यूच्या दारातूनच तिला परत घेऊन चालले होते. रात्री सायलीला पुन्हा शुद्ध आली. ती खूप हळू आवाजातच म्हणाली, मी वाचले का? आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, हो ग, तू वाचलीस. देवाने माझी प्रार्थना ऐकली. सायलीच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. तिला हळूहळू जाणवत होतं, ती मृत्यूशी लढून परत आली होती. डॉक्टरांनी सांगितले की अजून काही दिवस उपचार चालतील. विश्रांती खूप महत्त्वाची आहे. पण आता ती सुरक्षित आहे. सायली मृत्यूच्या सावलीतून परतली, नवं आयुष्य घेऊन. तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटलं? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच वास्तविक, हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या क्राईम स्टोरी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.